18 ऑगस्ट 2026 महागाई भत्ता डिअरनेस अलाउन्स वाढला आहे आणि ही वाढ जानेवारी 2026 पासून लागू करण्यात आली आहे। जानेवारी ते जुलै या 7 महिन्यांची थकबाकी देखील मिळणार आहे। तुम्ही 7वा, 6वा किंवा 5वा वेतन आयोग यापैकी कोणत्या वेतन श्रेणीत येतात? त्यानुसार डीए ची वाढ वेगवेगळी आहे। कोणाचा डीए किती वाढला, थकबाकी नेमकी कधी मिळणार? सातव्या वेतन आयोगानुसार वेतन घेणाऱ्या कर्मचाऱ्यांसाठीची डीए वाढ 18 ऑगस्ट 2026 रोजी याबाबत जीआर जाहीर केला आहे। यामध्ये डीएचा दर 58% वरून 60% करण्यात आला आहे, म्हणजे 2% वाढ। ही वाढ 1 जानेवारी 2026 पासून लागू आहे, म्हणजे जानेवारी पासूनच तुमचा डिअरनेस अलाउन्स 60% प्रमाणे मोजला जाणार आहे। जानेवारी 2026 ते जुलै 2026 7 महिन्यांची थकबाकी देण्याचे स्पष्ट केले आहे आणि ही थकबाकी ऑगस्ट 2026च्या वेतनासोबत, म्हणजे हा जो काही ऑगस्ट महिना चालू आहे त्याचा जो काही पगार येणार आहे त्या पगारासोबत रोखीने दिली जाईल, अशी घोषणा देखील या जीआर मध्ये केली आहे। 6व्या वेतन आयोगानुसार वेतन घेणाऱ्या कर्मचाऱ्यांसाठी सुद्धा एक सेपरेट जीआर आला आहे। इथे वाढ 7व्या वेतन आयोगापेक्षा थोडी जास्त आहे। डिअरनेस अलाउन्सचा दर 257% वरून 262% करण्यात आला आहे, म्हणजेच 5% वाढ। ही वाढ सुद्धा 1 जानेवारी 2026 पासून लागू झाली आहे, म्हणजे जानेवारी ते जुलै या कालावधीतील 7 महिन्यांची थकबाकी देखील मिळणार आहे आणि ही सुद्धा थकबाकी ऑगस्ट 2026च्या पगारासोबत रोखीने देण्याचे शासनाने सांगितले आहे। 18 ऑगस्टचा तिसरा जीआर म्हणजे 5व्या वेतन आयोगानुसार वेतन घेणाऱ्या कर्मचाऱ्यांसाठीचा। इथे डिअरनेस अलाउन्सची वाढ ही आणखी वेगळी आहे। 474% वरून 483%, म्हणजेच 9% वाढ। ही वाढ सुद्धा 1 जानेवारी 2026 पासून लागू असेल आणि इथे जानेवारी ते जुलै या 7 महिन्यांची थकबाकी देण्यात येणार आहे, ती सुद्धा ऑगस्ट 2026च्या पगारासोबत, तीही रोखीने, असे देखील या जीआर मध्ये स्पष्ट करण्यात आले आहे। आता गोंधळ नको म्हणून हे तीनही जीआर सरळ कंपॅरिझनने पाहूया। 7व्या वेतन आयोगानुसार जर तुम्ही पगार घेत असाल तर डिअरनेस अलाउन्सची वाढ ही 58% वरून 60% करण्यात आली आहे, म्हणजे 2% वाढ। 6व्या वेतन आयोगानुसार पगार घेत असाल तर 257% वरून 262% डिअरनेस अलाउन्स, म्हणजेच 5% वाढ। आणि 5व्या वेतन आयोगानुसार पगार घेणाऱ्या कर्मचाऱ्यांसाठी 474% वरून 483% डिअरनेस अलाउन्स, म्हणजेच 9% टोटल वाढ करण्यात आली आहे।